श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 चतुर्थोऽध्यायः श्री गणेशाय नमः। मुखे कीर्तने करावे अथवा श्रवणी ऐकावे, षेडोपचार पूजावे स्वामी चरण भक्तीने। नलगे करणे तीर्थटण, योगाभ्यास होम हवन, सांडोनिया अवघा क्षीण, नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता। चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्तीच केलं। गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती, नूपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी। चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते। जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्याच्या दासी, नवविधी तत्पर सेवेसी ते धरिती मानवरूप। चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊनिया आपण। सहज आली तया घरी, कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा यती। नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे। चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता आनंद भाव स्वामी सेवेचा। स्वामी नाना खेळ खेळीती, विचित्र लीला दाखविती, नकरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ झाली। स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी। कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी। शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्या ते फसले। ऐसे आले किती एक, सर्वांसी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण, भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे झाले। भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यती राज पुरविती, दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू। जे का निंदक कुटिल, तया शास्ते केवळ, नास्तिकाप्रती तात्काळ योग्य शासन करिता ती। महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै। कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हसोनी म्हणती जनासी, ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी। जो नाना भोगभोगी, साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसतसे काय तुम्हा वेड लागले। वंदिता ढोंग्यांसी पाहुले, यात स्वार्थ न परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही। ऐसे तयानी निंदिले, समर्थानी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक। पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खूण, ज्या घरी बैसले तेथून उठोनिया चालिले। एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे विचारी होते बरोबरी संन्यासी। तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामुने आपली चित्ती चमत्कार म्हणती करू आता। दर्शनेच्छुजन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत, एकच गर्दी जाहली। दर्शन घेऊनी चरणांचे, मंगलनाम गर्जती वाचे, हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती। कोणी द्रव्य ठेविती पुढे, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तया ते। कोणी नवसाते करीती, कोणी आणूनिया देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे। संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती, क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरूनी। क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे कुमती, म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष। स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निजहस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती। पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती येथेच फळ खावयासी, आज सारा दिवस उपवासी, जीव आमुचा कळवळला। मोडली जनाची गर्दी, तो येऊनी सेवे करी, संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले। तेव्हा एका क्षणार्धात द्रव्यधिक सारे नेत, संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने। समर्थानी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता असता तळासी, तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी, राहिले केवळ उपवासी। रात्र होता तयासी, अन्नोदक व्यर्थ असे, जे पातले करू छळणा, त्याची जाहली विटंबना। दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य।
त्यांच्या चरणी ज्याची भक्ती त्याचे मनोरथ पुरविती पसरली जगी ऐसी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संवत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गूढा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.